मी आज नवीन रेसिपी ट्राय केली। ती काय तर दर्शीलला खूप कुरकुरे खायला आवडतात, तर बाहेरचे विकतचे खाल्लेले चांगले नसतात। तर मी एक आयडिया केली आणि माझ्या ताईने मला ही रेसिपी सांगितली होती, तर मी ट्राय केली। तर पोहे घेतले, पोहे ना भिजून 2 पाण्यात धुवून घेतले, स्वच्छ त्याची माती वगैरे काढून घेतली आणि थोड्या पाण्यात मुरू दिले 5 मिनिट आणि एक्स्ट्राच पाणी नंतर काढून घेतलं। पाणी काढल्यानंतर थोडा वेळ आणखी मुरू द्यायचे आणि सॉफ्ट होऊ द्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सांबार आणि जिरं याची पेस्ट करून मिक्स करायची आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घालायचं। तर मग मी घेतलं आणि ते मुरलेले जे पोहे आहेत ते एका कोपरमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये ते आपण पेस्ट काढली होती सांबार आणि जिऱ्याची ती मिक्स केली। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि अर्धा चम्मच मी सोडा घातला। मी पोह्यांची क्वांटिटी अर्धा किलो घेतली होती, तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी घेऊ शकता। तर चवीपुरतं मीठ टाकलं आणि पूर्ण छान स्मूथ एक जीव करून घ्यायचं आहे। ते थोडा वेळ लागेल आणि आवश्यकतेनुसार पाणी करून घ्यायचं आणि सॉफ्ट डो बनवून घ्यायचा। तर मी एकदम मिक्स केलं, आवश्यकता लागली तर पाणी पण घेतलं त्याच्यामध्ये, कारण ते आपल्याला एका कोनमध्ये किंवा पायपिंग बॅगमध्ये टाकून आपल्याला छान छोटे छोटे हे करून घ्यायचे आहेत कुरकुऱ्यासारखे। मी सॉफ्ट डो बनवला आणि ते एका पॉलिथिनमध्ये काढून घेतलं। बघा टेक्स्चर तुम्ही बघू शकता आणि इझी पन्नीतून निघालं पाहिजे असं टेक्स्चर त्याचं ठेवायचं आहे। तर मी पन्नीमध्ये छान छोटंसं छिद्र करून घेतलं होतं, त्यामध्ये ते टाकलं आणि हे बघा असं मी करत आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। 3-4 ताटामध्ये मी सर्व करून घेतले आणि मग छान उन्हात दिवसभर वाळत टाकले। मला उशीर झाला होता करायला, तर एका दिवसात सुकले नाही ते, मग मी दुसऱ्या दिवशी पण छान कडक उन्हात वाळू घातले। वाढल्यानंतर तेलामध्ये तळून घ्यायचे ते आणि खायला एवढे टेस्टी लागतात की मुलांना खूपच आवडतं। बाहेरचे कुरकुरे खाल्ल्यापेक्षा हे कितीपट चांगलं घरी बनलेलं।